नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले महिलांच्या स्वप्नांना बळ. पौष्टिक लाडूंची खरेदी करून महिलांना स्वतः केले वाटप. जिल्ह्यात 90 स्वयंरोजगार विक्री केंद्रे. डीपीसीतून 2.5 कोटींचा निधी. 32 महिला गृहोद्योग केंद्रासाठी डीपीसीतून 2.5 कोटींचा निधी. मिरज तालुक्यातील सावळीतील महिलांसाठी सोमवारचा दिवस स्वप्नवत व अविस्मरणीय ठरला. सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील प्रत्यक्ष गावात येतात. आपण उभारलेल्या गृहोद्योग केंद्राला भेट देतात. आपल्या उत्पादनाची आत्मीयतेने माहिती घेतात आणि स्वयंरोजगार विक्री केंद्राचे लोकार्पण करतात. हा क्षण येथील महिला भगिनींसाठी आनंदाची मर्मबंधातील ठेव बनली. त्यांच्या या बंधुतुल्य वावर आणि अनौपचारिक सहजतेने पायावर उभे राहण्याची स्वप्ने पाहणाऱ्या महिला भगिनींच्या स्वप्नांना बळ दिले आहे. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून मिरज तालुक्यातील सावळी येथे उभारण्यात आलेल्या विजयश्री महिला गृहोद्योग केंद्र आणि नवतेजस्विनी महिला स्वयंरोजगार विक्री केंद्राच्या लोकार्पणाचा हा भावपूर्ण कार्यक्रम पार पडला. पालकमंत्र्यांच्या आगमनाची चाहूल लागताच सकाळपासूनच महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. गृहउद्योग केंद्र आणि विक्री केंद्राची सजावट, उत्पादनाची आकर्षक मांडणी आणि पाहुण्यांच्या स्वागताची लगबग सुरू होती. वाहनांचा ताफा केंद्रासमोर थांबताच महिलांच्या चेहऱ्यावरील उत्सुकतेचे रूपांतर आनंदात झाले. महिला गृहोद्योग केंद्र आणि स्वयंरोजगार विक्री केंद्रामुळे ग्रामीण महिला उद्योजिकांना उत्पादनापासून विक्रीपर्यंत आवश्यक सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. उत्पादनाची गुणवत्ता वाढवणे, आधुनिक यंत्रसामुग्रीचा वापर करणे, उत्पादनांचे मूल्यवर्धन करणे आणि बाजारपेठेत स्पर्धात्मक स्थान निर्माण करणे या केंद्रांमुळे अधिक सुलभ होईल. महिलांनी केवळ बचत गटांच्या बैठकीपुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष उद्योग उभारून आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे, यासाठी शासन त्यांच्या पाठीशी भक्कम उभे आहे. महिला सक्षमीकरणाच्या सर्व योजना प्रभावीपणे राबवण्यात येतील, अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिली.